आता भगवान मंगळाचं आहे का नाही महिमा पाहूया. चंद्र भगवानचं महिमा इथपर्यंत पाहिला 9 वाजले तरी पण आता पटापट घेऊ आहे का नाही. दुसरं पुढं थोडंच आहे. मंगलमय नाव तुझे सतत राहू दे, मंगलमय नाव तुझे सतत राहू दे, मंगलमय नाव तुझे सतत राहू दे. भगवान मंगळाचा महिमा. तिसरा ग्रह मंगळ. खूप लोक घाबरतात आमच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे लग्न जमत नाही हे ते. मंगळाचा आणि त्यांचा काही संबंध नाही. भक्ती आहे का, पूजा आहे का, स्मरण आहे का. अखंड भगवान त्याचं नाव जर असेल मुखामध्ये गणपती बाप्पाचं काय करीन मंगळ भगवान. हा ते मंगल आहे. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलम यतनो हरी. सगळं मंगल द्यावं. आपण आरतीमध्ये म्हणतो ना जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन. जय आरतीमध्ये सुरुवातीलाच मंगल आहे आणि मग ते अमंगल कसे होतील द्या हो. म्हणून नेहमी आपण मंगल कार्य केलं पाहिजे. म्हणून मंगळ म्हणजे मंगल, शुभ मंगल. हां बस लगेच आपण तिकडं जातं लक्ष. तर ते नवरा नवरीचं मंगल व्हावं याच्यासाठी शुभ मंगल सावधान सावध. आणि म्हणून मंगळाची कथा आपल्याला ऐकायची आहे. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आपल्या विधीमध्ये जनार्दन स्वामींच्या विधीमध्ये लोकाभिरामावसतून आहे की नाही ध्यान मंगलम शब्द आलेला आहे. हनुमान चालीसा जर म्हणत असेल तर पवनतय संकट हरण मंगल मूर्ती रूप भगवान मंगलाचं नाव आहे. आणि म्हणून असं मंगल शब्द जिथं जिथं आहे सकळ मंगळनिधी माऊलीनं म्हटलेलं आहे. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाव आधी देवाचं नाव आधी येणं हे मंगल आहे. आणि म्हणून भगवान मंगलाचं महिमा. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. अवंतिका नगरी होती. अवंतिका नगरी म्हणजे उज्जैन. अवंतिका नगरी म्हणजे उज्जैन. आणि त्या ठिकाणी भारद्वाज नावाचे वेदवेत्ते विद्वान सर्व शास्त्रात प्रवीण असे अग्निहोत्री ब्राह्मण होते देव. आणि ते अग्निहोत्री ब्राह्मण नेहमी भगवान शंकराचे ध्यान करायचे. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. ज्यांचे पाय माझे चित्ती, ज्यांचे पाय माझे वाचे वरता शिवनाम नम शिवनाम वाचे वरता शिवनाम शिवनाम शिवनाम. नेहमी भगवान शंकराच्या ध्यानात राहायचे. इकडे लक्ष द्या. आता असं असताना सुद्धा सर्व शास्त्रात प्रवीण वेदयुक्ते पंडित ब्राह्मण भारद्वाज नावाचे प्रतिसूर्य म्हणायचे. पंडित प्रतिसूर्य त्यांना म्हणायचे. दररोज उज्जैनला शिप्रा नदी तिथं कुंभमेळा भरतो. दररोज शिप्रा नदीचं स्नान करायचे. ब्राह्मण असल्यामुळे त्रिकाल स्नान सर्व करत असताना एक दिवस माध्यान्ह कर्म करत असताना, माध्यान्ह म्हणजे दुपारची वेळ, दुपारीची स्नान करत असताना देवा हो अकस्मात म्हणजे अचानक एक स्त्री, सुंदर अशी स्त्री त्यांच्या समोर आली. देवाला करून घ्यायचं राहतं द्याव. अचानक काय घडन काय होईल सांगता येत नाही देव. आता एवढं विद्वान ब्राह्मण भारद्वाज नावाचे ब्राह्मण आहे का नाही पंडित, स्नान करत असताना माध्यान्ह कर्म करत असताना संध्या करत असताना एक सुंदर अशी स्त्री अकस्मात आली देवा हो. आणि ती पाहिल्यापासून त्यांचं मन गेलं कामात. तुम्हाला सांगितलं ना मन त्या
स्त्रियांचे केस आणि चेहरा असं म्हणतात तरुणांनी जास्त पाहू नये. वासना तयार होते, इच्छा तयार होते. ह्यांनी ते पाहिलं आणि त्यांना इच्छा झाली का आता या स्त्रीचा संग केव्हा होईल, या स्त्रीला केव्हा पाहिलं, आहे की नाही. आणि तेच मनात धरलं. त्यांचं पूजावर मन लागाना, त्यांचं ध्यान लागाना, त्यांचं कायवरच मन लागाना देवावर. आणि म्हणून ते सगळं सोडून कामविकाराने ग्रस्त होऊन गेले आणि एका झाडाखाली बसले. जमिनीवर झाडाखाली बसल्यानंतर अर्थातच ते कामविकार जागे झाले आणि त्यांचं रेत म्हणा, वीर्य म्हणा, स्खलन झालं त्यांना. आणि ते वीर्य एका बिळात गेलं त्या जमिनीमध्ये. देव हो. आणि त्या बिळात गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं का रे आपण हे काय केलं, आहे का नाही, काय झालं आपल्या मनाने. नुसतं मनात आणलं तरी अशा पद्धतीनं झालं. आणि ते घरी गेले. देवा हो, ते जे वीर्य आहे ते जे बिळात गेलं 9 महिने 9 दिवसांनी, म्हणजे आहे का नाही, त्यातून जे प्रगट झालं देवा हो ते भूमिपुत्र. म्हणून मंगळाला भूमिपुत्र म्हटलेलं आहे. मंगळाचा मंत्र आहे कुमार शक्ती हस्तम च धरणी गर्भ संभूतम. या धरणीनं गर्भधारणा केली ताई अक्का. त्या धरणीनं ते गर्भधारणा केला म्हणून धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभम कुमार शक्ती हस्तम च मंगलम प्रणाम्यहम. म्हणून ते वर्णन केलं. धरणी गर्भ संभूत, धरणीचा मुलगा आहे आणि म्हणून भूमिपुत्र उत्पन्न झाला. आणि मग ती धरणी माता एक स्त्रीचं रूप घेऊन भारद्वाजाकडे गेली का हा तुमचा मुलगा. भूमिपुत्र म्हणजे म्हणून भौम, संस्कृतमध्ये भौम म्हटलेलं आहे, भौम मंगळ. आणि म्हणून हे मंगल झालं म्हणजे वाईट नाही झालं. इकडं लक्ष द्या देवा. एवढा विद्वान तपस्वी ब्राह्मण आहे की नाही, आणि भगवंताला हे करून घ्यायचं म्हणून हे काही वाईट झालं नाही, हे मंगळच झालं. आणि म्हणून त्याचं नाव ठेवलं मंगळ. आलं लक्षात. भगवान मंगळाचा जन्म झाला देवा हो. आणि म्हणून भौम मंगळ म्हणतात. त्यानंतर मातेने सर्व कथा भारद्वाजाला सांगितलं की अशा अशा पद्धतीनं झालं, परिचय करून दिला. नंतर खूप त्यांना सर्वांना आनंद झाला. जसा बाबाजीचे भजन भक्त म्हणतात ना, किती आनंद रे आनंद रे सांगू सद्गुरुराया. किती किती आनंद रे सांगो सद्गुरुराया. 9 वाजले अजून मंगळाचंच चालू आहे. चाललं ना, 9 वाजले. हा, सुरुवातीला एवढी मंडळी नव्हती आहे का नाही. अजून अर्धाच घ्यायचं काय, अजून एक ग्रह होऊन जाईल. चला मंगळाचं पटापट पटापट सांगू. भगवान मंगळाचं देवा हो. ब्राह्मण असल्यामुळे मौजी बंधन झालं. 8 वर्ष झाले की लगेच मौजी बंधन होतं. आणि म्हणून मंगळाचं मौजी बंधन झालं. सगळ्याला आनंद झाला. आणि भगवान मंगळ 9 ग्रहामधले मंगळ, 3रे ग्रह मंगळ हे काशीला गेले देवा. इकडे लक्ष द्या देवा. जे मंगल आहे ना ते मंगलच कार्य करणार. कुठे गेले? काशीला. जा शिवजी विचरण करते हैं उस भूमि को काशी कहते हैं. जहाँ शिवजी विचरण करते उस भूमि को काशी कहते हैं. काशीला गंगा आहे. मस्त स्नान आणि ध्यान आणि पूजा. भगवान शंकराची तपश्चर्या मांडली. पटापट सांगू. असं उग्र तप केलं. उग्र म्हणजे कठीण, फार कठीण उग्र तप केलं. आणि तप करत असताना गजाननाची प्रार्थना केली. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. गजानना गजानना पार्वती नंदन
प्रार्थना केव्हा केली? त्या दिवशी अंगारकी चतुर्थी होती. लक्षात येत आहे ना? अंगारकी चतुर्थी होती आणि म्हणून गणपती बाप्पाला प्रार्थना केली. भगवान गणेशाने दर्शन देऊन आणि मंगळाला वरदान दिलं, तुझं नाव अंगारिक म्हणून राहील. जरी भूमिपुत्र आहे तरी तुझं अंगारिक म्हणून नाव राहील. अंगारकी चतुर्थी मंगळाचं नाव आहे. आणि म्हणून त्यानंतर भगवान शंकराची त्रिकाल पूजा करायची. देव हो ब्राह्मण म्हणलं का त्रिकाल पूजा, सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाल पूजा. आणि जमिनीवर इकडे लक्ष द्या, अंगारिक म्हणजे अग्नी. अंगारिक का नाव पडलं? मंगळाने खाली हिस्तू नाही का अग्नी, अग्नी असा पसरून त्याच्यावर तप केलं. काय तप असेल? इकडे लक्ष द्या हो. माऊली म्हणतायत तपेविन दैवत. तुम्ही जर तप केलं तुमच्या जीवनामध्ये, म्हणून जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्रामध्ये अनुष्ठान, तप, जप, तप आहे की नाही, फार महत्त्वाचं आहे. द्यावं आपल्याला असं जप अनुष्ठान घडलं पाहिजे, असं यज्ञाची सेवा झाली पाहिजे. द्यावं सत्कार्यासाठी झिजण्याची वृत्ती म्हणजे तप. आता आपण हे सत्कार्य मांडलं आहे, या ठिकाणी यज्ञ मांडला आहे, प्राणप्रतिष्ठा आहे. या यज्ञासाठी आपण जी मंडळी आली आहोत, ऐकत आहोत, हे तप आहे आपलं. कारण आपल्या घरामधून बाहेर आलो ना आपण, हे तप आहे, वाया नाही जाणार. द्या हो, हे पुण्य आपल्या परिवाराला, मुलाला, सगळ्याला काम येईल. म्हणून या उद्याचे दिवस आहे ना. परवा परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबा येत आहेत. टाळ्या वाजवा द्या. सातपूरवाल्याकडं नाराज होते बाबा, पण नवग्रहाचं आगमन झालं काल. आणि सकाळी बाबांना दिवस उगायच्या आत बाबांना सांगितलं की बाबा नवग्रहाचं आगमन झालंय, सप्तऋषीचं आगमन झालंय, पार्वती माता आले, गणपती बाप्पा आले, जनार्दन स्वामी आले आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा भव्य दिव होणार आहे. आणि म्हणून आपल्याला भक्त मंडळाने विनंती केली. देव आपल्या विनंतीला बाबांनी हाक दिली, येणार. बाबा येणार, बाबांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार, पूर्णाहुती होणार. आणि बाबांचं या व्यासपीठावर आज आणि उद्याच आपलं प्रवचन राहील, बाबांचं प्रवचन राहील. किती भाग्य घेऊन आलात आपण, समजून घ्यायचं. नवग्रहाची किती कृपा आहे आपल्यावर. चला नाजूक 15 मिनटं बसलं तर म्हणजे तुमचं माफी मागून सांगतो द्यावं. असं भगवान मंगळाचा महिमा आहे. तपश्चर्या केली, इकडे लक्ष द्यावं. हे तप आहे. या आपण अशा सत्कार्यासाठी, जिथं जिथं सत्कार्य असेल, जिथे तिथं सप्ताह असेल, जिथं तिथं हरिपाठ असेल, भजन असेल, आपल्याला वेळ मिळाला या. हे तप आहे. सत्कार्यासाठी झिजण्याची वृत्ती नोट किया जाय पाहिजे. सत्कार्यासाठी झिजण्याची वृत्ती म्हणजे तप. आणि म्हणून असं तप मांडलं मंगळ भगवंतानी. खाली अग्नी टाकून त्याच्यावर तपश्चर्या केली. अशी तपश्चर्या केल्यामुळे आणि भगवान शिवाचा जप केल्यामुळे शिव शिव अक्षरे जोन जो वधे रात्र दिन धन्यतयाचा संसार. भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. आणि म्हणून भगवान शंकरांनी नाव दिलं मंगळाला अंगरेश्वर. आणि म्हणून काशीला खूप शिवालय, अंगरेश्वर म्हणून भगवान शंकराची स्थापना केली मंगळ भगवंतानी. आणि म्हणून जा तुला आजपासून अंगरक म्हणतील मंगळाला. म्हणून आपण म्हणतो ना अंगरकी, अंगरक चतुर्थी असं वर भगवान शंकराकडून. आणि म्हणून या मंगळाच्या राशी आहे वृश्चिक आणि मेष. इकडे लक्ष द्यावं, तुमचा विषय येतो सगळा, तुम्हाला सांगताय. मेष राशी ज्यांची आहे आणि ज्यांची वृश्चिक राशी आहे त्यांचा स्वामी मंगळ आहे. आणि म्हणून त्यांचा मंत्र आहे ओम. विधीमधले सगळे मंत्र द्यावं. जनार्दन स्वामींनी काय कृपा केली द्यावं आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून या निदान
ग्रहकथामुळे तर माहिती होऊ राहिलं की काय क्राम क्राम क्रीम क्रीम क्रोन राम राम रिम रिम रोन द्राम द्राम द्रिम द्रिम भ्राम राम रिम रिम माहीत नाही ना. पण काय बाबाजींची कृपा, बाबाजी ते करून घेतात. मला वाटतं बाबाजीने याच्यासाठीच करून घेतलं असावं, लोकांना माहिती व्हावं म्हणून देवा. नुसतं म्हणतो आपण पण माहीत नाही ना. हा कोणाचा मंत्र? हा मंगळाचा मंत्र आहे. क्राम ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमाय नमः. विधीमध्ये बीज मंत्र आहे ना, क्राम क्राम क्रीम क्रीम क्रो राम राम क्रम क्राम क्रम असे 5 येते. पण हा जो मंत्र आहे ओम क्राम क्रीम क्रोम सहा भौमाय नमः, हा देवा हो 10,000 जप करायचा सांगितलं आहे. मंगळ प्रसन्न होतं. देवा हो जे जे दररोज नित्यनिविधी करताना ताई अक्का फक्त 4 दिवस मनात म्हणायचं, 4 दिवस हात लावायचं, बाकी मोठ्याने म्हणायचे. सगळ्यांना म्हणता येते देवा. आणि म्हणून क्राम क्राम क्रीम क्रीम क्रो राम राम रिम हे मंगळाचं मंत्र आहे देवा. किती बाबाजीने कृपा केली. आणि म्हणून दररोज आत्तापर्यंत आपण जर म्हणत असेल तर काही जे आपल्याला यश मिळत असेल, काही मंगल होत असेल तर हे सगळे मंत्रांनीच होत आहे देवा, असं मला म्हणा. आणि म्हणून कोणाला जर प्रसन्न करायचं असेल तर दररोज विधी म्हणली पाहिजे, त्याच्यामध्ये हे सगळे मंत्र आहे. आणि म्हणून ओम भूमिपुत्राय नमः त्यांची गायत्री आहे देवा. भूमिपुत्राय विद्महे ओम भूमिपुत्राय विद्महे लोकहिताय धीमहि तन्नो भौम प्रचोदयात. आणि म्हणून मंगळ प्रसन्न झाल्यानंतर सर्व मंगल होतं, एवढं ध्यानात ठेवा. कोणी म्हणत असेल ना माझं सगळं चांगलं झालं, समजून घ्यायचं मंगळाची कृपा झाली. माझं चांगलंच होत नाही, मी काही करायला गेलो का चांगलंच होत. तू मंगळ करतो का? तू काही बोलतो का? काही शुभ बोलणाऱ्या ऐकलं ना काहीतरी मंगळ तर बोल ना. काही बी कोणाला कसं बोलायचं. माऊलीनं लिहून ठेवलं अनंत वाचन भरळ भरळ अनंत वाचाळ असं आनंद त्या कैसा दयाळ पावे हरी. अनंत वाचळ तुम्ही काही बोलत बसले तर तुमचं मंगल होणार नाही. आणि म्हणून बोलावा विठ्ठल तुकोबर आहे, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भान. किती गोड आहे. बोलावा विठ्ठल पाहावा राहीन का ध्यानात राहीन. नाही तर नळीच बोंकिलीस होणार आहे आणि इकडून तिकडे गेली वारी. नुसतं ऐकू नका द्यावं, हृदयात ठेवा. मला वाटतं टाईम झालं, मंगळाचंच करून घेऊ. आता काही सांगताय ना, उद्या पूर्ण घेऊ. काय झालं सुरुवातीला कोणीच येत नाही आहे का नाही. आणि मग आम्ही लवकर येत नाही. मग ते म्हणे बाबा फोन केला कोणीच नाही. मग आता कसं व्हायचं. मग आता आली मंडळी, शहरातली मंडळी आहे. आणि म्हणून कोणी म्हणू नका टाईम झाला. आता तुम्ही जर लवकर आले तर आम्हालाही लवकर करता येईल. पण तरी पण आपण लवकर घेऊ, कारण महाप्रसाद असतो, अजून आरती असते. आणि म्हणून मंगळाचं सांगू, इकडं लक्ष द्या. मग आपल्याला सर्व मंगल करायचं असेल, आपल्या सगळ्या जीवनात चांगलं करायचं असेल तर आपण चांगलं बोललं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. असं चांगलं काम करा देवा हो. इकडं लक्ष द्या, नोट किया जाए भाई. ऐसा काम करो तेरा नाम हो जाएगा. ऐसा काम करो तेरा काम हो जाएगा. टाळ्या वाजवा. राहीन द्या ना. ऐसा काम करो, मंगल काम करा. असं ऐसा काम करो तेरा नाम हो जाएगा. अहो काम केल्यानंतर नाम होणारच आहे की नाही. जी जी मोठी मंडळी त्यांचं नाव निघतं कशामुळे. काम केलं. ऐसा काम करो नाम हो जाएगा. ऐसा नाम कमावो तेरा काम हो जाएगा. किती सुंदर आहे त्या. घरी घेऊन जा द्यावं. प्रसाद तर घेणारच पण हे घेऊन जा. विनंती सर्वांच्या चरणी लागून या पाया विनवितो तुम्हाला. आणि म्हणून असं भगवंताचं या भगवान मंगळाला द्या हो. उज्जैनला मंगलाचं स्थान आहे.
जन्मस्थानी. कोणाची जर मेष रास असेल, वृश्चिक रास असेल तर जरूर त्यांनी तिथं जाऊन मस्त शिवाचं लिंग आहे मध्ये. जरी मंगळ ग्रह आहे तर तुम्ही मला वाटलं म्हणजे शिवाचं, अहो भगवान शिवाच्या शरीरामध्ये आहे ना. मंगळ कुठे आहे? हां, हातावर. सांगू तुम्हाला, भगवान मंगळाला हरभऱ्याची डाळ फार आवडते. ताई अख्खा ध्यानात ठेवा. आणि म्हणून डाळीपासून बनवलेले पदार्थ भगवान मंगळाला देत जा, आहे की नाही. गुळण आहे की नाही, डाळ, बेसन लाडू. हां, बेसन लाडू इकडं लक्ष द्या. हनुमंताला द्या दर शनिवारी मंगळवारी. हनुमंताला जर बेसनाचे लाडू जर दिले करून तर बघा, द्या हो, किती सोपं आहे. लोक इतके उपाय सांगतात ते करतात तर पहा ना तुम्ही. आता आहे की नाही, रांग लागेल. बेसनाचे लाडू मारुतरायाला, हनुमंतरायाला द्या, गाईला द्या, कुत्र्याला द्या, वानर आलं त्याला द्या. आणि हे कोणीच नाही जमलं तर गरीबाला द्या ना. हां, गरीबाला डाळ द्या. एखादा गरीब आहे द्या, त्याला डाळ घेऊ शकत नाही, त्याला गूळ आणि डाळ द्यावं. एखाद्या गरीबाला द्या. हे जर दान दिलं तर भगवान मंगळ आणि प्रसन्न होतो द्यावं. आणि मग पहा तुम्ही कसं लग्न होत नाही, कसं काय होत नाही, कशी कामं होत नाही. माझं हे होत नाही, माझं ते होत नाही. इतक्या पोरी पाहिल्या आणि तितक्या पोरी पाहिल्या. अरे बाबा पहा तुम्ही जरूर, पण हे पण करा ना. होईत आहे की नाही, हे करा आणि ते करा. नाही तर म्हणताय सांगा मी काय करू, काय करू, सांगा मी काय करू, हे करू का ते करू, हे करू का ते करू, सांगा मी काय. बस अशी अवस्था होती की नाही. तर संत सांगतात ना ते करा बस. आहे की तुम्हाला आता माहीत झालं ते करा द्यावं. आणि म्हणून अशा पद्धतीने मंगळाचा महिमा आहे. मंगळाचा मित्र आहे सूर्य आणि बृहस्पती. मंगळवारी इकडे लक्ष द्या, फार महत्त्वाचं आहे, तुम्हाला कल्पना देतोय. मंगळवारी कर्ज कोण घेऊ नका. टाळ्या वाजवा एकदा. काय झालं, लोक कर्ज घेताना घेऊन टाकतात आणि मग ते कर्ज, इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी द्यावं. मंगळ का होत नाही, कर्ज घेतात आणि ते देत नाही. मग त्यांना आत्महत्याशिवाय पर्याय नाही. लिहून घ्या द्यावं. आणि म्हणून जिथं जिथं आत्मा होते ना, का कर्ज घेतले फिटत नाही. का फिटत नाही, तर मंगळवारी घेतल्यामुळे. मंगळवारी कोणाकडून कर्ज घेऊ नका, उसने पैसे घेऊ नका, ते परत जात नाही. ते मी म्हणलं असं कसं होऊ राहिलं, का बरं देत नाही. तर आता मंगळवारीच दिलेलं असं बहुतेक सांगता येत नाही. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य का, मंगळवारी कर्ज घेतलेले बरं का, आणि परत ते दिल्या जात नाही द्यावं. म्हणून मंगळवारी कर्ज घेतलं जात नाही, फिटत नाही द्यावं. आणि म्हणून आता प्रत्येक राशीचा दोष तुम्हाला सांगितलं ना, दोष आहे, प्रत्येक राशीत दोष आहे, एवढं सांगतो देवा. सिंह राशीचा दोष आहे, कधी बी उपकाराची जाणीव ठेवावी सिंह राशीने. दुसरं चंद्र आहे, चंद्राची राशी आहे कर्क. ह्या दोन ग्रहाला एकच राशी आहे. सिंह राशी म्हणजे सूर्य भगवंताची एकच राशी सिंह रास, आणि चंद्र भगवंताची एकच राशी कर्क रास. त्या कर्क राशीने कोणासंगही विरोध करू नये, हा दोष आहे. जर कोणासंग दोष विरोध केला जर नाही तर खूप प्राप्ती होते त्या माणसाला. आणि मंगळाचा दोष काय आहे, मेष राशी आणि वृश्चिक राशी यांचा दोष काय आहे, अनेकात डोके घालून बसतात ही मंडळी. ज्यांची मेष राशी आणि ज्यांची वृश्चिक राशी ना, हे कर ते कर ते कर ते कर, अनेकामध्ये म्हणजे 10 ठिकाणी डोकं घालून बसतात. आणि मग गणगण करत, गण गण गणात बोल, गण गण गणात गण गण गणात बोलते, गण गण गणात गण गण गणात बोल.
मग सारखे फिरत राहत मग इकडं जाईन तिकडं जाईन हे कर दररोज कोर्टात रविवारी सुद्धा कोर्ट काय सांगायला पाहिजे हे सांगितलं जात नाही द्यावं म्हणून असं पद्धतीने करू नका आणि एखादं डोकं घालून बसू नका ज्यांची मेषाने आणि ओळख पाळावी ज्यांची ओळख झाली ना त्याची ओळख ठेवावी द्यावं हे मेष राशीचे आणि वृश्चिक राशीचे काम झालं परत त्याच्याकडे पाहत नाही आता तुम्ही सांगा तो माणूस पाहिन का याच्याकडं आय लुक टू यू यू लुक टू यू टाळ्या वाजवल्या पाहिजे देवा म्हणजे कधी कधी शब्द निघले ते द्यावं तुम्ही आपल्याकडं चांगलं पाहिलं तर आम्ही तुमच्याकडंच पाहू ना बाबा माझ्याकडं पाहतच ना तू पाहतो का बाबाकडं विनोद सोडून द्यावं आणि म्हणून ओळख पाळावी दिलेले शब्द पाळावा वृश्चिक रास आणि मेष राशीनी दिलेले शब्द पाळावा हे जे मोठे मोठे पुढारी तुमच्याला थोडक्यात सांगायचं हे जे होईल ते होईल अमुक शब्द पाळत नाही द्यावं हे नेते मंडळी असतात द्यावं आणि म्हणून द्यावं शब्द पाळला पाहिजे शब्द पाळला पाहिजे मंगळाची कृपा होते तुम्ही जर शब्द पाळला नाही मंगळ तुमचा अमंगल करेल द्यावं आणि म्हणून शब्द पाळला दिलेले शब्द पाळला पाहिजे हा माझा शब्द आहे आणि मग पाळणं बाबा तुझा शब्द आहे तर विनंती आहे आणि म्हणून फार मस्त आहे दुसऱ्याच्या कामात आहे ना हस्तक्षेप करतात ही मंडळी मेष राशीची आणि वृश्चिक राशीची मंडळी दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करतात डिस्टर्ब म्हणजे मधीच येतात आता दोघी जर बोलत असले ना मधीच काय त्यांचं ते चाललेलं भाषण तोडून टाकतं तिथे विस्तक हे करू नका हा दोष द्यावं राहील ना ध्यानात दुसऱ्याच्या कामात ते करायचं नाही आणि म्हणून मंगळ सर्वांना पराक्रम शिकवतं द्यावं पराक्रमी लोक असतात ते मंगळाचे मंगळाला आणि म्हणून ज्यांचा मंगळवारी जन्म आहे देव हो त्यांना भूमी मिळते आहे का नाही जमीन मिळते बंगला मिळतो हां मंगळ प्रसन्न द्या भूमी आहे का नाही ज्यांना मंगळ प्रसन्न त्यांना भूमी मिळते ज्यांचं घर होतं त्यांची शेती होते काही नव्हतं माझ्या वडिलाकडं आहे का नाही एवढी शेती गेली पठ्ठ्यानी मंगळ प्रसन्न म्हणून झाली ती काही पठ्ठ्या कुठे गेला तेवढं